इयत्ता 5वी विषय मराठी व्याकरण शुद्ध लेखनाचे नियम. मुलांनो, आज आपण लेखन नियमानुसार लेखन कसे करायचे ते शिकणार आहोत. बघा मुलांनो, आपण ज्या भाषेत बोलतो ती भाषा म्हणजे मराठी. मग ही मराठी भाषा आपल्याला अचूक बोलता आली पाहिजे, तसंच अचूकपणे लिहिता पण आली पाहिजे. म्हणून त्यासाठी काही शुद्ध लेखनाची नियम सांगितलेली आहेत, नियम ठरवून दिलेली आहेत. मग ह्या नियमांनुसार आपण जर लेखन केलं तर ते अचूक ठरणार आहे. मग हे आवश्यक जे नियम आहेत ते आज आपण अभ्यासणार आहोत. शुद्ध लेखनाचे जे आवश्यक नियम आहेत त्यात सर्वप्रथम आपण अनुस्वार म्हणजे काय ते बघून त्याची सुरुवात करूया. तर अनुस्वारांचा जो उच्चार आहे तो अगदी स्पष्ट व खणखणीत होतो. असे काही शब्द आहेत जसे घंटा, आंबा, उंट, इंधन इत्यादी. काही वेळा अनुस्वाराचा उच्चार अस्पष्ट आणि ओझरता होतो. उदाहरणार्थ देवांनी, घरामध्ये. स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असं म्हणतात. तर ओझरत्या आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात. आता अनुस्वार म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण पुढील कृती करूया. पुढील शब्द मोठ्याने वाचा. अंग, रंग, गंध, चांदणे, गंगा, टिंब, अंधार, उंदीर. आता हे अधोरेखित केलेले जे अक्षर आहेत त्यांचा जो उच्चार आहे तो अगदी स्पष्टपणे नाकातून होतो. नाकातून स्पष्टपणे होणाऱ्या उच्चाराला आपण अनुस्वार असं म्हणतो. हा अनुस्वार त्या अक्षरावरती एक टिंब किंवा बिंदू असा देऊन दाखवला जातो. दुसरा जो नियम आहे, ऱ्हस्व किंवा दीर्घ कशा पद्धतीने आपण लिहायचे. तर ऱ्हस्व म्हणजे काय आणि दीर्घ म्हणजे काय ते आपण अगोदर समजावून घेऊया. स्वरांचा जो उच्चार आपण करतो तो करताना आपल्याला लक्षात येतं की अ, ई, उ, रू, ऋ या स्वरांचा उच्चार आखूड होतो. त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो, म्हणून त्यांना आपण ह्रस्व स्वर असे म्हणतो. तसंच आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. त्यांचा उच्चार लांबट होतो, म्हणून त्यांना दीर्घस्वर असं म्हटलं जातं. आता पुढील शब्द आपण मोठ्याने वाचायचे आहेत. मी, आई, वही, पिशवी, सावली, गोळी, गाडी, नदी, चेंडू, भाऊ, वासरू, पेरू, करू आणि जाऊ. आता तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की ह्या ठिकाणी ज्या अधोरेखित अक्षर आहेत त्यांच्या शेवटी ई किंवा उ हे स्वर आलेले आहेत आणि ते शब्दांच्या शेवटी येतात, म्हणून ते आपण कसे लिहितो, दीर्घ लिहितो. मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पुढील जे शब्द आहेत ते मात्र नेहमी आपण ह्रस्वांत लिहत असतो. मग असे कोणते शब्द आहेत? आणि, तथापि, अति, परंतु, इति, नि, अद्यापि हे जे शब्द आहेत ते आपण नेहमी ह्रस्वांत लिहत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मुलांनो, लेखन नियम जे आहेत त्यातला तिसरा जो नियम आहे तो आकारांत शब्दातील उपांत्य इकार व उकार
उपांत्य म्हणजे काय, तर शेवटून दुसरा. आपण आता पुढचे जे शब्द आहेत ते पहिल्यांदा बघूया. पीठ, गरीब, बहीण, जमीन, विहीर. त्यानंतर मूल, फूल, ऊस, सून आणि कुरूप. आता हे जे वरचे शब्द आहेत ते आकारांत शब्द आहेत आणि या शब्दांमध्ये शेवटून दुसरा हा जो अक्षर आहे तो काय आहे, तर ई किंवा उ हे स्वर या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे ते आपल्याला दीर्घ लिहायचे आहेत. आता ह्या वरच्या अक्षरांमध्ये तुम्ही बघितलं पीठ. आता हा शेवटून जो दुसरा शब्द आहे पी, याच्यामध्ये ई हा जो स्वर आहे तो आलेला आहे. पीठ. आपण हा शब्द जो बघितला त्याच्यात शेवटून दुसरा जो शब्द आहे तो आहे पी आणि त्याचा उच्चार जो आपण करतो आहोत तेव्हा ई हा स्वर आपल्याला आलेला दिसतोय. मग तो आपण ज्या वेळेस लिहिणार आहोत पीठ हे जे आपण अक्षर लिहिणार आहोत ते कसे लिहिणार आहोत, तर दीर्घ स्वरूपात लिहिणार आहोत. तसंच गरीब. आता हे जे अक्षर आहे 3 अक्षरी हा जो शब्द आहे त्यात शेवटून दुसरा री हा जो शब्द आहे त्यात ई हा स्वर आलेला आहे आणि तो कसा आहे, तर दीर्घ आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला लिखाण करताना हा जो शब्द आहे गरीब तो लिहिताना त्यातला री जो आहे तो दीर्घ स्वरूपात लिहायचा आहे. तसंच पुढचा जो शब्द आहे बहीण. बहीण मधला ही हा सुद्धा ई जो आहे या ठिकाणी स्वर आलेला आहे. त्यामुळे आपण लिखाण काम करताना तेव्हा ही जो लिहिणार आहोत तो दीर्घ लिहिणार आहोत. तसंच जमीन, विहीर ह्या 2 शब्दांमध्ये पण ई आलेला आहे. शेवटून दुसरा जो शब्द आहे त्यामध्ये ई आलेला आहे आणि तो आपण कशा स्वरूपात लिहिणार आहोत, दीर्घ स्वरूपात. अशा पद्धतीने हे शब्द आपण लिहिणार आहोत. तसंच आपण हे जे खालचे शब्द बघितले मूल, फूल, ऊस, सून किंवा कुरूप, यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलेलं आहे की शेवटून दुसरा जो शब्द आहे त्यामध्ये उ हे जे स्वर आहेत त्याचा उच्चार आपल्याला होताना दिसतो. मग त्या ठिकाणी आपण लिहिताना तो शब्द दीर्घ लिहिणार आहोत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्या ठिकाणी फूल ह्या शब्दामध्ये पण शेवटून दुसरा जो शब्द आहे त्यामध्ये फू हा जो शब्द आहे त्यामध्ये उ हा शब्द आलेला आहे, उ हा स्वर आलेला आहे. मग हा आपण लिहिताना कसा लिहिणार आहोत, दीर्घ लिहिणार आहोत. ऊस या ठिकाणी शेवटून दुसरा म्हणजेच उपांत्य अक्षर जे आहे ते कोणतं आहे, उ आहे. ऊचा त्या ठिकाणी उच्चार होताना दिसतोय त्यामुळे आपण ते दीर्घ लिहिणार आहोत. तसंच ह्या शेवटी 2 जे अक्षर आहेत त्यांच्यामध्येही आपण ऊचा उच्चार किंवा ऊ स्वर जो आहे तो आलेला आपल्याला दिसतोय. त्यामुळे ज्या वेळेस आपण हे लिहिणार आहोत, हे शब्द लिहिणार आहोत त्यावेळेस ते दीर्घ स्वरूपात आपण लिहिणार आहोत. आता ह्या ठिकाणी मात्र संस्कृत भाषेमधून जे शब्द जसेच्या तसे मराठीत आलेले आहेत ते आकारांत शब्द मात्र आपण कसे लिहिणार आहोत, ह्रस्वच लिहिणार आहोत. जसं प्रिय, मंदिर, अनिल, विष, गुण, सुख, तरुण, रसिक. हे जे शब्द आहेत, हे जे अक्षर आहेत आपण लिहिताना नेहमी ह्रस्वच लिहिणार आहोत, कारण आपण ते शब्द संस्कृत भाषेमधून कुठल्याही प्रकारे त्यात बदल न करता जसेच्या तसे घेतलेले आहेत. म्हणून आपण काय करणार आहोत, ते लिहिताना ह्रस्वच लिहिणार आहोत, हे लक्षात ठेवायचंय.
मुलांनो, लेखन नियमानुसार अचूक शब्द जे आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत। या ठिकाणी पहिला जो शब्द आहे तो अगन हा अगदी चुकीचा आहे आणि या ठिकाणी अंगण अवरती अनुस्वार येतो, म्हणून हा जो शब्द आहे तो अगदी अचूक किंवा बरोबर आहे। त्यानंतर दुसरा जो शब्द आहे तो आहे सुंदर, पण ह्या ठिकाणी मात्र स वरती अनुस्वार दिलेला दिसत नाही, त्यामुळे हा जो शब्द आहे तो अगदी चुकीचा आहे आणि योग्य शब्द जो आहे तो हा आहे। स वरती ह्या ठिकाणी अनुस्वार दिला गेलेला आहे। तिसरा जो शब्द आहे तो आहे निबंध। ह्या ठिकाणी सुद्धा तीच चूक आपल्याला दिसते। ब वरती ह्या ठिकाणी अनुस्वार नाही, त्यामुळे हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे। आणि ह्या ठिकाणी हा जो शब्द आहे ब वरती ह्या ठिकाणी अनुस्वार दिसतो आहे। निबंध हा अशा पद्धतीने लिहत असतात। त्यानंतर आहे पतंग। इथे पण तीच चूक करण्यात आलेली आहे। त वरती अनुस्वार ह्या ठिकाणी दिसत नाही, म्हणून हा जो शब्द आहे तो अगदी चुकीचा आहे आणि हा शब्द जो आहे तो अचूक आहे। ह्या ठिकाणी त वरती अनुस्वार दिला गेलेला आहे, म्हणून हा जो शब्द आहे तो अगदी अचूक आहे। असंच आपण अजून काही शब्द पुढे बघूया। मुलांनो, सरावासाठी म्हणून आपण ही शब्द बघत आहोत। मंजूळ हा शब्द आपण बघूया। मंजूळ शब्द लिहिताना म वरती अनुस्वार असला पाहिजे, पण ह्या ठिकाणी काय दिसतंय, ज वरती ह्या ठिकाणी आपल्याला अनुस्वार असलेला दिसतोय, त्यामुळे हा जो शब्द आहे तो अगदी चुकीचा लिहिला गेलेला आहे। त्यामुळे आपण मंजूळ शब्द कसा लिहिणार आहोत, तर ह्या पद्धतीने लिहिणार आहोत। दुसरा जो शब्द आहे तो आहे रंगीत। रंगीत मध्ये ग ला ह्या ठिकाणी पहिली वेलांटी दिलेली आहे। हा जो गी शब्द आहे तो दीर्घ आहे, उच्चार जो आहे त्याचा दीर्घ आहे, त्याच्यामुळे आपण दुसरी वेलांटी देणार आहोत। तर जो शब्द आहे अचूक शब्द तो रंगीत हा आहे। उंदीर मधला ह्या ठिकाणी दी जो आहे तो पहिला लिहिला गेलेला आहे, पहिली वेलांटी ह्या ठिकाणी आपल्याला दिसते, पण आपल्याला काय दिसतंय की दी या शब्दाचा उच्चार आपण दीर्घ करत आहोत, त्यामुळे या पद्धतीने हा शब्द लिहिला जाणार आहे। मंदिर, मंदिर मधला दी सुद्धा चुकीचा लिहिला गेलेला आहे, तर अचूक शब्द जो आहे तो या पद्धतीने आपण लिहितो। त्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघतोय सुमन। सुमन मधला सु जो आहे तो ह्या ठिकाणी दुसरा उकार इथे दिलेला आहे, त्यामुळे हा शब्द जो आहे तो चुकीचा आहे। या ठिकाणी हा जो शब्द आहे तो अगदी अचूक लिहिला गेलेला आहे। मजकूर यामधला कु हा जो शब्द आहे त्या ठिकाणी क ला पहिला उकार दिला गेलेला आहे, तर तो अगदी चुकीचा आहे। उच्चारानुसार आपण काय करतो, दुसरा उकार ह्या ठिकाणी देत असतो। खुराडे या ठिकाणी ख ला आपण बघितलं की दुसरा उकार आहे, परंतु हा जो आहे तो अगदी चुकीचा शब्द आहे, तर ख ला पहिला उकार आहे, त्यामुळे हा शब्द जो आहे तो अगदी अचूक आहे। जीवन, जीवन मध्ये या ठिकाणी ज ला पहिली वेलांटी देण्यात आलेली आहे, ती अगदी चुकीची आहे। जीवन आपण लिहिताना ज ला दुसरी वेलांटी नेहमी देत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीने आपण अचूक शब्द लिहत असतो। ह्या सर्व शब्दांचा सराव तुम्ही घरी करणार आहात आणि लेखन नियमानुसार आपण कशा पद्धतीने अचूक असं हस्ताक्षर काढू शकतो याचा सराव तुम्ही घरी करणार आहात। तर आज आपण हे जे 3 महत्त्वाचे नियम आहेत ते आज अभ्यासलेले आहेत। बाकीचे नियम जे आहेत ते आपण पुन्हा पुढच्या तासाला बघू।
तोपर्यंत आपण ह्या गोष्टीचा सराव करणार आहोत.